नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आज आपण प्रकरण घेणार आहोत 39वे, कुसबद कव अंग. दोहे घेणार आहोत 1 ते 4 आणि भाग आपला चाललाय 230वा. प्रथम आपण अंग परिचय ऐकून घेऊयात. संत कधीही अपशब्दांचा प्रयोग करीत नाहीत. या प्रकरणात कबीरांनी वाईट शब्दांची निंदाच केलेली आहे. प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. आणि सुहेली सेल की पड़ताले उसास, चोट सहारे सबद की तास गुरु मैदास. आणि सुहेली सेल की पड़ताले उसास, चोट सहारे सबद की तास गुरु मैदास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. आणि म्हणजे टोक. सुहेली सहन करता येईल. सेल भाला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. एक वेळ भाल्याचा मार खाऊन श्वास घेणं शक्य होईल, परंतु वाईट शब्द ऐकून होणारी जखम घातक असते. जो वाईट शब्द सहन करेल त्याचा मी सेवकच आहे. तलवार, भाला हे युद्धात शत्रूला ठार मारण्यासाठी वापरली जाणारी शस्त्र आहेत, परंतु वाईट शब्दांनी होणारी जखम ही त्यापेक्षाही खोलवर होते आणि ती तसतचत राहते. हा प्रत्येकाचा तर अनुभवच आहे. सुभाषितकार म्हणतात की न जातु त्वमिति ब्रूयात् आपन्नमपि पंडितम्, त्वंकारो वा वधो वेति विद्वत्सु न विशिष्यते. सुभाषिताचा अर्थ ऐकूयात. दैन्यावस्था प्राप्त झालेल्या पंडिताला कधीही तू असं संबोधू नये. तू असं एकेरी नावाने संबोधणं किंवा वध होणं या दोघांमध्ये त्याला फरक वाटत नाही. पंडिताला एकेरी नावाने संबोधणं म्हणजेच त्याच्यासाठी वाईट शब्दांचा प्रयोग करणं, आणि हा तर त्याचा अवमानच आहे. त्यामुळे कोणालाही मृत्यूप्राय वेदना होतात, पण हे झालं सामान्य मनुष्यांच्या बाबतीत. संत मात्र द्वंद्वातीतच असतात. ते स्तुतीने हुरळून जात नाहीत किंवा निंदेने दुःखी होत नाहीत. म्हणून कबीर म्हणतात की मी अशा संतांना शरण आहे, त्यांना मी गुरुस्थानीच मानतो. आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात. भाल्यानेही होता जखम, घेता ये श्वास, वाईट शब्द सहन करे जो त्या गुरुचा मी दास. भाल्यानेही होता जखम, घेता ये श्वास, वाईट शब्द सहन करे जो त्या गुरुचा मी दास. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. खूंदन तो धरती सहे, बाढ़ सहे बनराई, कुसबद तो हरिजन सहे, दूजा सह्या न जाए. खूंदन तो धरती सहे, बाढ़ सहे बनराई, कुसबद तो हरिजन सहे, दूजा सह्या न जाए. याचा अर्थ ऐकूयात. पायांचे आघात पृथ्वी सहन करते, पुरांचे घाव वृक्ष सहन करतो. तसंच भगवंतांचे भक्त सुद्धा कटू शब्द सहन करतात. दुसऱ्या लोकांना कटू शब्द सहन होतच नाहीत. एक संस्कृत सुभाषित आहे, ऐकूयात आपण. आजन्म सिद्धम कौटिल्यम खलस्य च हलस्य च, सोढुम तयोर्मुखाक्षेपम मलमेकेव साक्षमा.
अर्थ ऐकूयात संस्कृत सुभाषिताचा. दुष्ट आणि नांगर यांची कुटिलता ही जन्मसिद्ध आहे. एक पृथ्वीच फक्त त्यांच्या मुखाचं आक्षेप म्हणजे दुष्टांचं दुष्ट बोलणं, नांगराचं जमीन उकरणं हे आक्षेप सहन करण्यास समर्थ आहे. आता कबीराच्या दोह्याकडे वळूयात. कबीरांचा हा दोहा म्हणजे एक सुभाषितच आहे. यात सज्जन आणि दुर्जन यांचं मार्मिकपणे वर्णन केलेलं आहे. एरवी सामान्य मनुष्याला निंदास्पद शब्द कानावर आले तरी त्याचा क्रोध जागा होतो आणि तो लगेचच प्रत्युत्तर देतो. कुशब्द बोलणं हा दुर्जनांचा स्वभाव आहे. वाईट शब्द सहन करणं हा सज्जनांचा स्वभाव आहे. हा सज्जनांचा स्वभाव स्पष्ट करण्यासाठी कबीरांनी पृथ्वी आणि वृक्ष यांची उदाहरणं दिली आहेत. पृथ्वीला लक्षावधी प्राण्यांच्या पायांचे आघात सहन करावे लागतात, पण तिची कधीही तक्रार नसते. किंवा पुराचं पाणी आलं की जीवन सर्व उद्ध्वस्त होऊन जातो. परंतु वनातील वृक्ष मात्र ते पाण्याचे आघात सहन करत ताठ उभे असतात. सज्जनही तसेच दुर्जनांचे कटू शब्द सहन करतात. प्रतिकार करता येत नाही म्हणून सहन करणं वेगळं आणि प्रतिकाराची क्षमता असूनही सहन करणं वेगळं आहे. सहन करणं हा पृथ्वीप्रमाणे सज्जनांचा स्वभावच असतो. पुराच्या पाण्यात वृक्ष ताठ उभे असतात. पुराच्या पाण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. तसंच सज्जनांवर सुद्धा दुर्जनांच्या बोलण्याचा परिणाम होत नाही. हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोंके हजार या म्हणीप्रमाणेच ते अविचलच असतात. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. वनराई धरणी सहे, ती पूर पाय आघात. कुशब्द सहे तो सज्जन, इतर करे प्रतिघात. वनराई धरणी सहे, ती पूर पाय आघात. कुशब्द सहे तो सज्जन, इतर करे प्रतिघात. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. शीतलता तब जानिए, समिता रहे समाई. पश छाड़े निरपश रहे, सबदन दूषा जाए. शीतलता तब जानिए, समिता रहे समाई. पश छाड़े निरपश रहे, सबदन दूषा जाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. शीतलता शीतल, समिता समभाव, निरपश म्हणजे निपक्ष. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जेव्हा मनामध्ये समभाव निर्माण होतो तेव्हाच मन शीतल होतं. शीतल झालंय, थंड झालंय असं समजावं. पक्षपात न करता जेव्हा मनुष्य निपक्ष राहील तेव्हाच त्याला वाईट शब्द असह्य वाटत नाहीत. समवृत्ती हा सज्जनांचा स्वभाव असतो. समत्वम योग उच्यते असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. शुनी चैव श्वापाकेच पंडिताः समदर्शिनः असं भगवंत म्हणतात. म्हणजे समदृष्टी असणं म्हणजे सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे असं जाणणं. असं ज्ञान झालं की दुसरा वाटतच नाही, आत्मरूपच वाटतो. जिथे भेदज्ञान असतं तिथे मी तूपणाची भावना असते. मग आपलेपणा आणि परकेपणा निर्माण होतो. ज्ञानी मनुष्य दुर्जनांच्या ठिकाणी असणारं ब्रह्मतत्व पाहतात. आणि असं ज्ञान झालं तर कोणत्याच शब्दाने प्रेम किंवा क्रोध निर्माण होणार नाही. केवळ शांतीच अनुभवायला येईल. आता आपण ह्या दोह्यावरचीच मराठी साखी आपण आता ऐकूयात. समबुद्धी जव प्राप्त होतसे, तरीच मिळते शांती.
अलिप्त वृत्ती अंतरात जर कुशब्दते नाडसती समबुद्धी जव प्राप्त होतसे तरीच मिळते शांती अलिप्त वृत्ती अंतरात जर कुशब्दते नाडसती पुढचा चौथा दोहा ऐकूयात. कबीर शीतलता भई पाया ब्रह्म गिया जिहिबै सदर जग जल्या सो मेरे उदिक समान कबीर शीतलता भई पाया ब्रह्म गिया जिहिबै सदर जग जल्या सो मेरे उदिक समान. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बैसदर म्हणजे अग्नी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जेव्हा मला ब्रह्मज्ञान झालं तेव्हा मनामध्ये मी शीतलतेचा अनुभव घेतला. ज्या आगीमध्ये सारा संसार जळत आहे तीच आग माझ्यासाठी पाण्याप्रमाणे झाली आहे. कबीर मानतात की तत्वज्ञानाने माझं मन शांत झालंय. समबुद्धी प्राप्त झालेल्या मनुष्यावर वाईट शब्दांचे आघात बसत नाहीत, त्यांची शांती ढळत नाही. हा केवळ सिद्धांत म्हणून कबीरांनी सांगितलेला नाहीये, तर त्यांचा तो अनुभव आहे. आधी केले मग सांगितले अशा प्रकारचा त्यांचा उपदेश आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्यांनी शांती प्राप्त केलेली आहे असंच ते स्वमुखाने सांगतायत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि त्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. शांती प्राप्त ती झाली मजसी होता ब्रह्मज्ञानी संसार जळे ज्या अग्नीमध्ये ती आग मजसी पाणी शांती प्राप्त ती झाली मजसी होता ब्रह्मज्ञानी संसार जळे ज्या अग्नीमध्ये ती आग मजसी पाणी